सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे. आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा. दररोज संध्याकाळी 8 ते 5 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते. अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. पार्वतीने सांगितलं, गणपती जर पूजा केली नाही तर कुठलाही देव तुम्हाला प्रसन्न होणार नाही. भगवान शंकराने गणपती शिरवडवलं आणि त्याला परत जिवंत केला. तेव्हा पार्वती म्हणाली की सगळ्या देवामध्ये माझ्या गणपतीचा पहिला मान, आणि जर गणपतीची पूजा नाही केली, तुम्ही कुठल्या देवाची जर पूजा केली तर तुम्हाला कुठलाही देव प्रसन्न होणार नाही, असा शाप दिलेला आहे. तुम्ही शंकरी भक्ती करताना जर ओम नमः शिवाय म्हटला नाही, मग म्हणायचं ओम नमः शिवाय, श्री गणेशाय नमः, ओम नमः शिवाय, श्री गणेशाय नमः, विष्णवे नमः असं म्हटल्याशिवाय तो विष्णू प्रसन्न होणार नाही. कारण त्याला आदिशक्ती मायाने अर्थ निर्माण केलेला आहे, शाप दिलेला आहे सगळ्या देवांना की तुम्ही माझ्या गणपतीचा अपमान केला तर तुमचा देव पण संपून जाईल, तुमचं मोठेपणा राहणार नाही. त्याच्याकरता गणपतीची भक्ती मंत्र पण म्हणावं लागतो. तर जगाचा नियंत्रण करता जो परमात्मा आहे तो, त्याला देव आहे तो प्रत्यक्ष. त्याचं शरीर जे आहे ते ब्रह्म वज्र कवच धारक आहे. त्याला पुरावा काय तर भृगु ऋषीने ब्रह्मदेव शंकराला गेले, पण जेव्हा ते विष्णू लोकात वैकुंठात जाऊन महाविष्णू आदी नारायणाच्या छातीवर लात मारली, तेव्हा ते उठून बसले. म्हणले, महाराज माझं शरीर वज्र कवच आहे, तुमच्या पायाला दुखापत झाली असेल याच्यावर शेतावरून भाताची परीक्षा. म्हणजे स्वर्गामध्ये सर्व देवांची शरीर ब्रह्म वज्र कवच धारक आहेत आणि त्यांच्यामध्ये अमृत आहे. त्यांच्यामध्ये हाडं मांसा नाहीत, हाडं नाहीत, त्यांच्यामध्ये वज्र आहे, हाडाच्या ऐवजी वज्र हाडे आहेत. म्हणजे देवाचे शरीर फार भक्कम आहेत. उद्या जर एखादा डोंगर जर कोसळला, त्याच्या खाली देव बसला तर त्या देवाला काय होणार नाही, दगड फुटून जातील पण त्यांचे शरीर तुटणार नाहीत. इतकी भक्कम त्याला वज्र कवच म्हणतात. कारण वज्र कवच जर समजा हिमालयासारख्या डोंगर पर्वताला जर आदळला तर तो डोंगर हिमालयात तुकडे तुकडे होऊन जाईल. त्याला वज्र कवच म्हणते. ते वज्र कवच धारक जो देव आहे तो आहे सगळ्या जगाचा नियंत्रण करता. ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपाद सहभूषौर्ता दशांगुलम. हा जो परमात्मा आहे त्याच्यापासून सर्व जग निर्माण झालेलं आहे. त्याच्या आश्रयावर सगळे देवदेवता जग राहतं. पण त्याला नेमका विसरून मानवाने तुकडे तुकडे करून निर्णय देवांची भक्ती करायला सुरुवात केली. परंतु जो मूळ देव आहे त्याला भक्ती करीत नाही, त्याची भक्ती करीत नाही. त्यामुळं आपल्याला ईश्वर सगळे दुष्काळ, पृथ्वीचं फिरणं, संकट हे सगळे वारंवार येत राहतात. शनी मंगळ राहू केतू गुरु सगळे आपल्याला चालतात. का तर मुख्य जो परमात्मा आहे त्याचं नाव आपण घेत नाही. तर त्याचं कारण असं आहे की तुम्ही समजा इथं बसला आहे, साधे माणूस आहे, तुम्हाला लोक सगळे छळणार, त्रास देणार. पण जेव्हा तुम्ही एखाद्या राजकारणात पडलात, एखाद्या पक्षात गेलात, तुम्हाला मोठा आधार असेल तर तुम्हाला कोणी छळीत नाही, त्रास देत नाही, कारण तुम्हाला मोठा आधार मिळाला. ही अगदी साधी गोष्ट अलीकडच्या काळात नाही. तशा प्रकारचा हा जो परमात्मा आहे याचा आधार घेतल्याशिवाय कुठलंही कार्य होत नाही. झाडाचं पान सुद्धा हलत नाही. तर आज भगवंताचं आपण आज 51व
प्रवचन चालू करतो आहोत. विशेष माहिती म्हणजे आता आपण म्हणजे ऊसाचा उदाहरण घेतलं. व्याधामध्ये ऊसाचं उदाहरण दिलेलं आहे. वनस्पतीमध्ये ऊसाचं उदाहरण दिलेलं आहे. पहिली जाळी तयार होते म्हणजे भरपूर मोठी, आणि मग नंतर त्याला कांड्या फुटतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आधी मेंदू तयार होतो, मग सगळं शरीर, डोकं, कान, घसा, छाती तयार होते. आता आपण 7, 6, 5, 4, 3 चारवर काल झालेला आहे आपल्या हृदयात 3. नाभी म्हणजे बेंबी या विषयावर बोलणार आहोत. आणि नाभी बेंबीचं वैशिष्ट्य काय आहे त्याचं आपण थोडं वाचन करू, मग पुढचा विषय सुरू करू. ओम विहाममे यम्याय संयते मदः साकमूर्धा पयसा पिन्वन्दक्षितः महे अपारे रजसे देवी देवी वेदितम् अभिव्रजन अखितम ब्रजपाजा आदधे. हा आनंदायक सोमरस, सोम परमात्मा जो आहे आनंद देणार आहे, दुःख कधी होऊन देत नाही, माणसाला पवित्र करणार आहे, आणि तो सर्वांना जवळ करणार आहे, सगळ्या जगाला जवळ करणार आहे. एकमेकांच्या साथीने राहणाऱ्या जेव्हा पृथ्वीला विशेष रीतीने परिपूर्ण एकत्र आणतो, हा महात्मा मुद्दा इथं सांगेल. आता या ठिकाणी सर्व घरदार एकत्र आलं पाहिजे, समाज एकत्र आला पाहिजे, सगळ्यांचं एकमत झालं पाहिजे. सत्य, वैकुंठ, कैलास, पृथ्वी, अंतरिक्ष आणि म्हणजे स्वर्गलोक या सगळ्यांचं एकमत व्हायला पाहिजे. तेव्हा सर्वांनी एकच खाल्लं पाहिजे, एकच आहार ठेवला पाहिजे, तेव्हा सर्वांचं एकमत होईल. तू वरण भात खातोय, तू आकडे तिकडे खातोय, हा आमटे खातोय, हा गुलाबजामुन खातोय, हा बर्फी खातोय, हा पेढे खात, सगळ्यांच्या भावना बदलत चालल्या, सगळ्यांचे घटक बदलले. हे सगळं एकत्र आणायचं पृथ्वीवरची लोकांना, मग अंतरिक्ष लोकांना एकत्र देवाला आणायचं, आणि मग सुदीव लोकातील स्वर्गातील देवांना एकत्र आणायचं. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आणण्याकरता पवमान स्वाम हा जो सर्वांना पवित्र करणारा आहे, आनंदित ठेवणारा आहे, आनंद देणारा आहे, सुख देणारा आहे, सर्व गोष्टीत परिपूर्ण आहे, सर्वांना एकत्र यायचं आहे. घरात कोणाचं कोणाला मेळ नाही. बाबा दारू पितो, बाई भजीपाव खाते, पोरग मटण खाते, बटर पाव खाते, सगळ्यांचे निर्णय खाते. प्रत्येकाची गोडी वेगळी, प्रत्येकाचे विचार वेगळे सुरू झाले. एक सूत्री कारभार राहिला नाही. हिंदू धर्म हा जो आहे, हिंदू धर्म, हिंदू या शब्दार्थ हिरण्यगर्भा भूतस्य जाता पत्रिका अशी कस्मै हविषा विधेम. तर या ठिकाणी असं आहे, हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्मदेव, न म्हणजे नारायण म्हणजे महाविष्णू, म्हणजे दुंदुबी म्हणजे भगवान शंकर, ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या 3 देवांचं जे संस्कृतमध्ये नाव आहे त्याचं स्वतः शॉर्ट फॉर्म एकत्र केलेलं जे नाव आहे ते हिंदू आहे. अजूनपर्यंत हिंदू धर्माचं अर्थशास्त्र जगात अजून कोणाला सांगता आलं नाही, कळलं नाही. 3 देवांचे जे वंशज आहेत ते हिंदू आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आणि हे 3 देव ज्या ठिकाणी राहिले ते हिंदुस्थान आहे, पवित्र ठिकाण. लक्षात ठेवा, हिंदू म्हणजे काय? 3 शब्द, हिंद, ही, न. म्हणजे हिरण्यगर्भ हा, न नारायण हा, दुंदुबी म्हणजे भगवान शंकर, ब्रह्मा, विष्णू, महेश ही 3 देव जे आहेत, त्या 3 देवांचं हे संक्षिप्त नाव म्हणजे हिंदू. या 3 देवांचे जे वंशज आहेत ते हिंदू आहेत, आणि 3 देव ज्या ठिकाणी आहे ते हिंदुस्थान आहे. हिंदू शब्दाचा अर्थ जगात अजून कोणालाही परिपूर्ण सांगता आला नाही. सिंधूपाशी राहिले झाले हिंदू असे निर्णय कोणते पारशी शब्द आहे, आम्ही पारशी नाही. हा शब्द आहे ना, हा संस्कृत शब्द आहे. हिरण्यगर्भ भूस जाता पत्रिका अशी
कस्मय देव आविषा विधेम. या ठिकाणी भूतस्य दुंदुभेश असा शब्द आहे. म्हणजे हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्मदेव, रण्य म्हणजे नारायण, भूतस्य दुंदुभे म्हणजे भगवान शंकर, असं प्रत्यक्ष वेदामध्ये वाक्य आहे. म्हणून हा हिंदू धर्म जो आहे 3 देवापासून निर्माण झाला. सोमरस पिणार आहे. ते तिन्ही देव जे आहेत त्याचे वंशज आहे, देवदेवता आहेत, ते सगळे सोमरस पिणारे आहेत. म्हणून तिन्ही सगळ्या देवांचं एकमत, एकजुटीने लढले, स्वर्ग एकजुटीने टेकवला, एकजुटीने राज्य केलं. कोणी? देवांनी, इंद्रदेवानी. तसं घरादारात सुद्धा तुमचं पटत नाही, कोणाचं कोणाला मिटत नाही. वाकडे भांडण्याचं कारण की तुमचं प्रत्येकाचं खाणं पिणं वेगळं आहे. कोणाचं भूतियान मार्गाचं खाणं, कोणाचं पितृयान मार्गाचं खाणे, कोणाचं देवान मार्गाचं भोजन. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सोमरस देवान मार्गाचं ज्याला ज्या ठिकाणी आहे तिथं पृथ्वीवर सगळं समाज जग एकत्र येणार आहे. सोमरस तयार झाल्यावर संतृप्त होण्यासाठी त्याला उघड्यावर उन्हात ठेवले जाते. तेव्हा जसा तेल थोडेसे बाष्प कमी होऊन त्याची वाफ होऊन ती आकाशात जाते. म्हणून दिव भू एकत्र येतात असे काव्या अर्थाने म्हटले गेले आहे. परिपूर्ण ते आपण ऐकतो. म्हणजे हा जेव्हा आपण उन्हात ठेवतो ऊसाचा रस, फळांचा रस, तो रस ठेवल्यानंतर त्याची वाफ होते आणि ती वाफ स्वर्गात आणि पृथ्वीवर पसरते. म्हणून सर्वांना त्याचा लाभ होतो, ती एकत्र येतात. जेव्हा पृथ्वी एकत्र राहून क्षीण न होता परिपूर्ण उन्नत होत जाते, त्यानंतर संयुक्त झालेल्या सोमरसात दूध मिसळून रस वरचेवर हलवला जातो. त्या सोमरसामध्ये म्हणजे उसाच्या रसामध्ये गूळ टाकला जावं, रस दूध टाकतो. तसं आपण चहा करतो, ऊसाचा गूळ आहे, त्यामुळे तो सुद्धा सोमरस होऊ शकतो. जेव्हा पृथ्वी परिपूर्ण अत्यंत विशाल आहे हे सोम जाणतो, पुढे पुढे होत अक्षय अन्न स्वीकारतो. याला असं आहे की हा सोमरस जो आहे, हा सोमरस आपल्याला जीवनसत्व, खनिज, अमोनिया ॲसिड्स आणि निर्णया प्रकारचा वेधी देतो. या सोमरसामध्ये वेदामध्ये आज सांगितलेलं आहे, पेरुकेच पक्वा, पेरुकेच पक्व फलानी. पेरू जो आहे, तांबडा पेरू आहे, पिवळा म्हणजे पांढरा पेरू आहे. ह्या पेरूमध्ये जो सोमरस आहे पेरूचा, याला जास्त वेदामध्ये आता बरंच वाचन झालं असलं तर फळाचं नाव म्हणजे पेरू चाललेलं आहे. तर सोमरस, ऊसरस आणि पेरूचा रस जो आहे, पेरूचा सोमरस करायचा आहे. म्हणजे त्याला कुटायचा आहे, चांगला दुधात टाकायचा आहे, त्या ऊसाचा रस टाकायचा आहे आणि त्याचा सोमरस करून पेल्यानंतर माणसाच्या शरीरात जो कॅन्सर आहे तो बरा होतो. कॅन्सर होत नाही, मूतखडे होत नाहीत, किडनी सडत नाही, किडनी पक्की होते, किडनीला रक्त पुरवठा होतो. कारण पेरूमध्ये तांब आहे, मॅग्नेज आहे, सल्फर आहे, क जीवनसत्व आहे. तर ह्या सोमरसामध्ये जे पेरू मिक्सचर केल्यानंतर लोह आणि तांब ही एकत्र आल्यानंतर रक्त बनतं. तसं पेरू खाल्ल्यानंतर आपल्या शरीरात रक्त तयार होत नाही. बऱ्याच लोकांना रक्त तयार हा रोग असं डॉक्टरने सांगितलं. मग ती माणसं इथं आल्यानंतर त्यांना मी सांगितलं की तुम्ही पेरू रोज खात जा. पेरूमध्ये तांब्याचा अंश आहे, रोज एक पेरू खायचा आणि तुम्हाला ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ म्हणून तुम्हाला लोह मिळू शकतं. पण पेरू खाल्ल्यावर तांब मिळू शकत नाही, तर तांब पेरूमधून मिळतं. पेरू खाल्ल्यानंतर पेरू आणि तांब हे एक जागी आले की त्यांचं घर्षण होऊन ते वितळतं आणि त्याच्यापासून रक्त तयार होतं. मग हे रक्त किडनीला जातं, किडनी शुद्ध होते, कार्य करते.
हृदयात फिरते, शरीरात फिरते, मग हे रक्त सगळ्या शरीरातून शरीरात फिरते. मग आता ह्या शरीरामध्ये जे रक्तवाहिन्या आहेत, आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत आणि या सगळ्या 72,000 नाड्यांचं मुख्य केंद्र आहे ते नाभी म्हणजे बेंबी आहे. शरीराचं केंद्रस्थान जर तुम्ही कोणाला विचारलं तुम्हाला कोणी तर ते बेंबी आहे. कारण का ते नाळ आहे त्याला जोडलेला, त्यातून ती बेंबी आहे. म्हणजे बेंबीमधून 72,000 नाड्या शरीरामध्ये पसरलेल्या आहेत आणि ह्या 72 नाड्या ज्या आहेत आपल्या मेंदूमध्ये 36,000 केंद्र आहेत. त्या प्रत्येक केंद्रात 2-2 नाड्या शिरा जोडलेल्या आहेत. म्हणजे आगम निगम शिरा आहेत. येणे जाणे चालू राहतं. वर रक्त सोडणे, पुन्हा खाली आणणे, वर प्राणवायू सोडणे, खाली आणणे, हे सगळं कार्य संज्ञा वाघ ज्या 72,000 नाड्या आहेत त्या करतात आणि त्यांचं मुख्य केंद्र बेंबी स्थानी आहे. आता हे बेंबीचं स्थान जे आहे त्याचा जो छंद आहे तो अनुष्ठुप छंद गांधार स्वर आहे. याच्यापासून काय फायदा होतो या स्वराचा उच्चार केल्यावर, याची आठवण केल्याने काय होतं तर या वेदामध्ये पुरुष सुक्त सांगितलं आहे. नारायण ऋषी, पुरुष देवता, अनुष्ठुप छंद गांधार स्वरा, ओम सहस्र शीर्षा पुरुषा, सहस्राक्षा सहस्रपात तूर्त्या दशांगुलम. हा विराट विस्वरूप जो परमात्मा आहे तो तुम्हाला पाहायचा असन तर अनुष्ठुप छंदाने गांधार स्वरातून पाहता येतो. याला पुरावा काय? त्याला पुरावा असा आहे, रामप्रभूने आपल्या रामायणामध्ये रामगीता 1000 श्लोकांनी सांगितली. त्याच्यामध्ये रामप्रभूने मारुतीला आपलं जे विश्वरूप दाखवलं ते वर्णन ते श्लोक सुद्धा अनुष्ठुप छंद गांधार स्वरामध्ये आहेत. त्याचप्रमाणे भगवद्गीता घ्या. त्या भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने 11व्या अध्यायामध्ये आपलं विश्वरूप दाखवलं. तर त्या जो रचना आहे त्या श्लोकांची तर ती सुद्धा अनुष्ठुप छंद गांधार स्वरामध्ये आहे. म्हणजे 32 अक्षरी ध्वनीमध्ये आहे. आणि त्यामुळं ह्या ज्या शिरा आहेत सगळ्या नाभीमधल्या त्या विश्वरूप दाखवण्याच्या योग्यतेच आहेत का हे आपण पाहणार आहे. आता आपण जर ECG काढला नंबर 3 व्होल्टेज जो जर 10 mm आला तर तुमच्या ज्या 72,000 शिरा आहेत त्या संपूर्णपणे मेंदूमध्ये एकमेकींना प्रत्येक केंद्र 2-2 जोडून एक दिव्यत्व प्राप्त करतात, दिव्य शक्ती प्राप्त करतात आणि मग आपल्याला विश्वरूपाचं दर्शन होतं. कृष्ण दाखवलं तसंच. तर आपल्या नाभीमध्ये जो बेंबी जी आहे तर त्या बेंबीचं शास्त्र फार महत्त्वाचं आहे. हा नाळ इथं असतो. आता समजा ही जर 5 mm आली, 3 व्होल्टेज 5 mm आला तर आपली नाभी आपल्याला फक्त अर्धवट स्वरूप दाखवून किंवा अर्ध ज्ञान देत पूर्ण देणार नाही. जर आधी कोणी आलं तर धर सोडून करीन, ते पूर्णपणे करीत नाही. निगेटिव्ह आलं तर आपल्याला काय दिसणार नाही. म्हणजे आपण म्हणून जाऊन सोडून द्या, काय समजत नाही आपल्याला. प्रयत्नांती परमेश्वर हा स्वमरस पेल्यानंतर हे जे नाभीमध्ये 72,000 नाड्या आहेत, शिरा आहेत, त्या समतोल कार्य करतात. कारण स्वमरसामध्ये प्राणवायू आहे, अनेक घटक आहेत आणि ते घटक सगळे एकत्र करून उत्केंद्र उत्तेजित हृदय, नंतर मेंदूचं 72,000 जे 36,000 जे केंद्र आहे ते 72,000 नाड्याला जोडून ते उत्तेजित होतात आणि ते उत्तेजित झाल्यानंतर मग आपल्याला विश्वरूप दिसतं. हे सायन्स आहे, वेद सायन्स. माझ्याकडे असे बरेच लोकांनी म्हणले, महाराज आम्हाला विश्वरूप कृष्ण दाखवा, तुम्ही कसं काय असतं विश्वरूप ते आम्हाला मिळालं पाहिजे. मी त्यांना सांगितलं तुम्ही फळं खा, दूध प्या, सरस प्या, सोमरस घ्या, पेरू खा आणि मग आपण 2 महिन्यांनी पाहू. बऱ्याच लोकांनी साधना केली. मग त्यांना त्यांच्या ज्या शिरा आहेत बेंबीतल्या त्या
आल्या. मशीन तपासलं तेव्हा त्यांचे कार्डियम 6 ते 10 mm आले. आणि मग त्यांना भगवान ध्यानस्थ बसला, भगवान कृष्णाचं किंवा काय करणार डोळे उघडून सुद्धा हे विश्वरूप दिसलं. तसं तुम्हाला पण दिसन. सगळ्या जगाला एकत्र आणण्याचं काम करणारा, सगळ्या जगाला विश्वरूप दाखवणारा एकच विधी आहे, तो म्हणजे सोमरस पिणे. सोमरस म्हणजे उसाचा रस, नारळाचं पाणी, फळांचा रस, फळांचा रस आलं लक्षात. आमरस, नंतर पेरूचा रस, पेरूचे साबुदाण्याची खीर, हे अशा हजारो प्रकारचे सोमरस आहेत. रताळाचा पण सोमरस होतो, नंतर गाजर यांचा पण सोमरस होतो. आणि फळांचे प्रत्येक फळाचा वेगवेगळा सोमरस केला जातो. किती फळं आहेत बा, लिंबू आहे, अमुक आहे, संत्री आहे, मोसंबी आहे, ह्या सगळ्या फळांचा प्रत्येक वेगळा. आता मोसंबीचा रस काढला, नंतर त्याच्यामध्ये उसाचा रस मिक्सचर केला किंवा फळांचा रस अजून केला तर तो एक सोमरस झाला. अशा दृष्टीने प्रत्येक फळांचे हजारो प्रकारचे सोमरस तयार करता येतात. नानाविध प्रकारचे हे सोमरस देवाला दिले जातं. अगोदर होमास सोडले जातात, त्याचं शुद्धीकरण केलं जातं. आणि मग तो सोडल्यानंतर मग तो सगळा त्याचा श्वास सुटतो, पृथ्वीवर सुटतो, स्वर्गात जातो. आणि मग सगळ्या ठिकाणी सर्वांना हा जो श्वास आहे त्यामुळं सगळ्यांची बुद्धी, सगळ्यांचे विचारसरणी एकमत होतं, वेगळं होत नाही. तुम्ही म्हणला हा आंबा आहे तर सगळे म्हणते हा मँगो आहे, एक म्हणणं आंबा आहे, म्हणजे मत फळी एकच मत बेगाडी. पण जेव्हा सगळ्यांना कळलं की हा आंबाच आहे तेव्हा सगळेच म्हणते हा आंबा आहे. तशा प्रकारचं सगळ्यांचं एकमत, परमेश्वर एकच आहे हा खरा इथं मुद्दा महत्वाचा आहे. एकम सत हा परमेश्वर आहे. सोमरस पेल्याशिवाय आपल्याला एकच परमेश्वर आहे हे ज्ञान होणार नाही. आणि बेंबीमध्ये सगळ्या ज्या शिरा आहेत 72,000 केंद्र आहे त्यांचं, त्यांना त्याच्यातून जे उपचारण तंतू आहे ते वेगळेच. तर त्या मेंदूच्या 36,000 केंद्रांशी संबंध साधतात, हृदय संबंध साधतात, म्हणून आपलं शरीर व्यवस्थित कार्य करतं. आता हे बेंबी जी आहे तुमची, याच्यामध्ये दैवी गुण आहे का राक्षसी गुण आहे, कुठल्या तत्वाचे शरीर कार्य करतं याचा पण आपण संशोधन पाहू शकतो. ह्या 3 नंबरचा व्होल्टेज बेंबीचा जो आहे तिथे विष्णुदेव महालक्ष्मीचे कार्य चालतं. हे 3 नंबरचं व्होल्टेज जो आहे तो व्होल्टेज जर समजा 6 mm ते 10 mm आला तर तुमचं शरीर देवस्वरूप आहे, तुम्ही देवगुणी आहात. आणि जर समजा हा 5 mm आला तर तुमचं शरीर म्हणजे देवगुणी आहे पण मध्यम डळमळ करणार आहे. आता हा जर अधिक पुढे 3 नंबर आला तर तुमचं शरीर पितर तत्वाचं आहे. पित्र आजे पण जे वारले ते तुम्हाला प्रसन्न होते, देव प्रसन्न होणार नाही, दिसणार नाही. हा आज हाला पंज, हाला मामा, हाला काका, ही आली मावशी, ही आली पोरगी, तू आला बाबा, हे दिसणार तुम्हाला. आता काय लोकांकडे गेलो का आपण पितृदोष आहे, तुला अमुक आहे, तसं दिसलं, असं दिसलं. कारण त्याचा 3 नंबरचा व्होल्टेज जो आधी कोणी आहे म्हणून त्याला पितरांचं ज्ञान होतं. आणि या पितर तत्वाचे तुमचं शरीर आहे. मग तुम्हाला खाणं पिणं का आवडणार? जर तुमचा व्होल्टेज नंबर 6 ते 10 mm असेल तर तुम्हाला फळं खाण्याची इच्छा होईल, सफरचंद खाण्याची इच्छा होईल, फळं खाण्याची जास्त इच्छा होईल, फळाला तुमचा वडा होईल, ज्यूस पिण्याची इच्छा होईल, रस पिण्याची इच्छा होईल, हा व्होल्टेज मोठा असला तर. आणि जर समजा आधी कोणी असेल तर तुम्हाला वरण भात खाऊ का, गुलाबजामुन खाऊ का, पेढे खाऊ का, बर्फी खाऊ का, शेव खाऊ का, आंबू खाऊ का, याच्याकडे पण चालणार. आणि हाच 3 नंबरचा व्होल्टेज पूर्ण निगेटिव्ह असेल तर मग दारू पिणे, गांजा वळणे, कोंबड्या बकऱ्या याच्याकडे धाव घेणार, तो सरळ वर येणारच नाहीत. कारण तो खाली गेलेला आहे, त्याच्यामध्ये बिघड झालेला आहे, त्याची अनुवंशता बिघडली, आपली जी अनुवंशता आहे ती बिघडली. आता हा 3 नंबरचा व्होल्टेज आहे, याच्यामुळे आपला फायदा काय आहे?
तर आपले आतापर्यंत किती जन्म झाले? समजा 10 लाख जन्म झाले. तुमचे आई वडील 10, 20 लाख 30 लाख झाले. आजोबा 10 लाख, पंजोबा 10 लाख, 50 लाख जन्म तुमचे झाले. तेवढे संस्कार तुमचे आलेले आहेत. ते काय फेडता येत नाहीत, कळत नाही, त्याला कुठलाच उपाय नाही. मग हे संस्कार सुटायचे कुठे? 3 नंबरमध्ये सुटतात. आपला व्होल्टेज 3 नंबर जर 6 mm ते 10 mm आला असला तर पूर्व जन्मात ते आपले आजे म्हणजे किंवा जे DNA RNA अनुवंश दोष आहेत ते आपल्याला अजिबात नाहीत. आपलं शरीर ओके आहे. आपण देव देव मिळवण्यात भक्ती करण्यास समर्थ आहोत. आपला काय दोष नाही. जर तुमचा हे 3 नंबर आधी कोणी आलं तर तुमच्यामध्ये पितृदोष आहे. म्हणजे पितरांचे जे संस्कार आहेत आजे पंजे हे तुमच्या शरीरामध्ये आहेत. त्यामुळे तुम्हाला त्रास होतोय, सुख लागत नाही, शांती मिळत नाही. ग्रह तारे हे जे मंगळ शनी आहेत हे पितृदोषाचे काही भाग जर असतील तर मग सांगणार. आणि जर उणे जर 3 नंबर आला तर राक्षसी शक्ती तुमच्या शरीरात उतरते. भूत आलं, खैस आलं, राक्षस आला, चेटूक आलं, जादू आला, टोना आला. सत्वर तमगुण, सात्विक वृत्ती. तमगुणामध्ये भूत अंगात शिरतात, रजगुणामुळे पित्तर अंगात शिरतात आणि सात्विक गुणामुळे देव आपल्या भेटतात. असं अगदी उघड शास्त्र आहे. दैवी संपत्ती, ही दैवी संपत्ती म्हणजे आपला 3 नंबरचा व्होल्टेज 6 mm ते 10 mm आला की आपल्या शरीरात दैवी संपत्ती आहे हे इथं सिद्ध होत आहे. आणि जर समजा आधी कोणी आलं तर आपल्या शरीरामध्ये कधी दैवी शक्ती, कधी पितर शक्ती, आसुरी शक्ती, कधी दैवी शक्ती, कधी आसुरी शक्ती अशा दृष्टीने आपल्या शरीरामध्ये चढउतार होत राहतो. आणि निगेटिव्ह आलं तर पूर्ण आसुरी शक्ती, मारामारी, भांडणं, तंटणं, काय बोंबलत बसणं हे त्याच्यामध्ये चालू होतं. मग आपलं दरवर्षी आपण आपला डॉक्टरकडे जाऊन कार्डिओग्राम तपासला पाहिजे. 3 नंबर तपासून घेतला पाहिजे. आता माझ्याकडे बरीच मंडळी अशी आली, म्हणले महाराज आम्ही कर्जबाजारी झालो, कर्ज काय फिटना आणि तंट काय मिटाना. मी म्हणलं तुमचा ECG काढा, रक्तगट सांगा. मग ECG काढून आणल्यानंतर हा 3 नंबर जो आहे तो कायमचा परिपूर्ण वर होता. 6 ते 10 mm. त्याला पैसा, अडका, धन दौलत सगळे बुद्धी चांगली चांगली, व्यापार धंदा सगळे व्यवस्थित चालला. आणि बाकीच्यांचं जे होतं आधी कोणी आलं 100 रुपये आले, 100 रुपये खर्च आले, 1000 रुपये आले, 1000 रुपये खर्च आले, अशा दृष्टीने त्यांच्या जीवन चाललं. म्हणजे कर्जबाजार होत चाललं. आणि 3 नंबर जर निगेटिव्ह आला तर तुम्ही कर्जबाजारी होणार आणि तुम्हाला किती कष्ट केले तरी तुम्ही पुढे जाऊ शकणार नाहीत. तर या ठिकाणी अनुष्टुप छंद गांधार स्वर जो आहे त्या पद्धतीने मंत्र म्हणला पाहिजे 32 अक्षरी. आणि दुसरा मुद्दा असा आहे की सोमरस प्यायला पाहिजे. सोमरस पेल्यानंतर हे जे खाली पडलेले होते ना व्होल्टेज, ज्या ज्या लोकांनी फळं खाली काय फळं खाली 3 महिन्यांनंतर मला भेटले, म्हणले महाराज आमचा असोय झाले, कामधंदा मिळायला लागला आम्हाला, आता सुख मिळायला लागलं. कारण 3 नंबरचा व्होल्टेज आहे ना पॉझिटिव्ह झाला आणि त्याला पितृदोष संपला, राक्षस दोष संपला आणि देवी गुण दोष आला. त्यामुळे त्याचा पुन्हा जीवन सुरक्षित झालं. तो पुन्हा कोट्याधीश बनण्याच्या मार्गात आला. याच्याकरता डॉक्टरकडे जाऊन किंवा आपल्या आश्रमात येऊन चौकशी करा. तुम्हाला तुमचा 3 नंबर व्होल्टेज आहे, हा पैसा मिळवून देणारा व्होल्टेज आहे, श्रीमंत करणारा व्होल्टेज आहे, विश्वरूप दाखवणं व्होल्टेज आहे, देवाची भेट करणं व्होल्टेज आहे, खरं खोट्याचा न्याय करणं व्होल्टेज आहे. याला फार महत्त्व आहे. तसाच हा या ठिकाणी 3 नंबरची तुमची BMB आहे तिला नाळा असतो जन्माला यायची. मग आता हा जो व्होल्टेज आहे त्या स्त्रीचा व्होल्टेज जर समजा आधी कोणी असेल तर त्या शरीरातलं मुलगं वाढतं, काय तो वाढतं, काय बंद होतं, काय तो रक्तपुरवठा वाढतो, काय तो मिळत नाही. आणि निगेटिव्ह असलं तर ते पडून जातं.
मग याच्यामध्ये जो फिल्टर काय पद्धत आहे त्या नाळामध्ये ती असते. आता समजा त्या बाईचा रक्तगट ए बी आहे आणि ते जन्माला आलेला मुलगा आहे तर ए रक्तगटाचा आहे. मग दोघांचे एकमेकांशी संबंध येत नाही. त्या स्त्रीकडून त्या मुलाला रक्त जे येतं ते ए बी रक्तगटाचं येतं. आणि मग हे मुलगा शरीरात वाढ होत नाही, जागेवर सल होतो किंवा अजून काय वाकडं तिकडे होऊन जातं. शरीरात मुलाची वाढ व्यवस्थित होत नाही. डॉक्टर निर्णय देतात. कारण का तर तुम्हाला जी जन्म आलेला संतती आहे शरीरामध्ये हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हजारो लोकांना हा आजार आहे. ही जन्म आलेली संतती तुमच्या शरीरात जी आहे ती तुमच्या गट आणि याचा गट वेगळा आहे. मग याच्याकरता ई जीवनसत्व जे मोडं धान्य खा, फळं खा असं डॉक्टर सांगतात. डॉक्टर उपचार याच्यामध्ये आहे. तर विज्ञान आपलं वेद वेद सायन्स काय सांगतं की सोमरस प्या. ह्या स्त्रियांनी फळांचा रस प्या, ज्यूस प्या. मग तुमच्यामध्ये जो फिल्टर आहे, सोमरस प्याल्यानंतर, पेरू खाल्ल्यानंतर जर तांब आणि लोह यांच्यापासून रक्त तयार होतं. मग सोमरस प्यायल्यानंतर तांब यांचं रक्त तयार होत असलं तर सोमरसामध्ये असा गुणधर्म आहे की स्त्रीचं रक्त ए बी रक्तगटाचं आहे आणि त्या मुलाचं रक्तगट ए आहे, तर ते रक्तगट ए बीचं ए रक्तात रूपांतर होऊन त्या मुलाला मिळतं. त्यामुळे ते मूळ वाढतं. हा दैवी चमत्कार होतो. त्याच्याकरता 32 अक्षरी विष्णूची भक्ती करून पिंड घडतो, सावळ्या म्हटलं जातं. त्याचं खरं कारण बरोबर शोधलेलं आहे की 3 नंबरच्या व्होल्टेजमधूनच ही जी संतती शास्त्रोक्त पद्धतीने निर्माण होती. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. फळांचा रस, मोडाचं धान्य, सोमरस आणि पेरू खायचं विसरू नका. पेरू जर खाल्ला नाही तर तुमच्या किडण्या खराब होतात. कारण किडण्या जे रक्त तयार राहतं ते तयार रक्त त्या पेशीमध्ये येतच नाही. किडनी रक्तपेशी व्यवस्थित करते. तिला तांब आणि लोह पाहिजे असतं. तर तांब लोह मिळतं ज्वारी बाजरीमधून आणि धान्यामधून, पण तांब मिळत नाही. तांब मिळतं पेरूमधून आणि ते पेरूमधलं तांब्याचा अंश त्या किडनीमध्ये त्या रक्तात आल्यानंतर किडनी खराब होत नाही, उलट सुधारते. हजारो लोकांना किडनीचे आजार आता होतात. त्या किडनीच्या आजारापासून जगण्याकरता तुम्हाला सोमरस प्यायला पाहिजे. नंतर पेरू खाल्ला पाहिजे. पेरूचा उल्लेख वेदामध्ये सांगितलेला आहे. V6 त्रिष्टुप छंद म्हणजे कपाळापासून आज्ञाचक्रापासून तर किडनीपर्यंत यांच्या एकमेकांशी संबंध आलेला आहे. आणि हे संबंध आल्यानंतर त्याचे जे धागेदोरे किंवा ज्या स्पंदन क्रिया आहेत त्या जशा तशा त्या शरीरात उमटतात. किडनी सुधारते, वंश वाढतो. शास्त्रीय पद्धती त्या या ठिकाणी 72,000 नाड्या सोमरसाने समतोल कार्य करायला लागतात. तुम्ही वरण खाल्ले, आमटे खाल्ली, भात खाल्ला, अमुक खाल्लं, तमुक खाल्लं, याच्यामुळं तुमच्या ज्या 72 नाड्या आहेत त्या एका मताप्रमाणे शरीरावर काम करीत नाहीत. त्यामुळे हात दुखला, डोकं दुखलं, पाय दुखलं, कमर दुखलं, चालता येणं, बोलता येणं, खाता येणं, पिता येणं, पळता येणं, कामात यश मिळेना. कारण का काही शरीरामधून वाहतंय फळांचा रस, काही शरीरातून वाहतंय पित्रा रस, ते काही शरीरामधून वाहतोय तो भूतियान मार्गाचा रस, गांजाचा धूर, नंतर त्या व्यसनाचा धूर, नंतर तुमचं ते मांसाहाराचं रक्त काही शरीरातून जातंय. त्यामुळं आपल्या शरीरामध्ये महाभारत घडते. महाभारत आपल्या शरीराला लढायला लागते. आता कसं लागते बघा. हृदयामध्ये बंडला ब्रँच नावाचा आजार होतो. ते एक जण फळं खायचा आणि मांसाहार करायचा, तो त्याच्या छातीत चमकाने घ्यायला लागले आणि छाती काळीज अगदी घट्ट झालं. डॉक्टरकडे नेलं, तपासलं. डॉक्टर मला हे गुंतागुंत काय सुटणार नाही आणि ह्या आजाराचं बंडला ब्रँचचा आजार आहे. जसं
आपण जटाव टोकात एकमेकाला गुंततात, तसे काळजाळ एक गुंतलेलं आहे. तेव्हा माझ्याकडे आल्यानंतर मी त्याला सांगितलं, बाबा तुला मांसाहार बंद करावं लागेल, फळांचा रस प्यायचा 3 महिने सतत रोज, आणि थोडं थोडं आपला आहार घ्यायचा. मग त्याने ते सुरू केल्यानंतर हृदयामधला बंडला ब्रँच नावाचा गुंतागुंता रोग शेरा होत्या त्या आपोआप वेगळ्या झाल्या. कारण का त्या मूळ स्थितीत का आल्या, तर त्या मांसाहारातलं काय अंश काय शिरत होता, त्यामुळं त्या वाकड्या फिरल्या. फळांचा रसाचा अंश होता, त्याला त्या शिळाने एकमेकाला गाठून जाम केलं, आतल्या आतच पकड बसली. आणि मग आकड पकड झाली. मग सोमरस पेल्यानंतर पुन्हा मी डॉक्टरकडे नेऊन ते तपासलं. डॉक्टर म्हणले, आता शरीरातलं हृदयातलं जे काही बंड ब्रँच आहेत त्या व्यवस्थित कार्य करतात, दोन्ही बाजूनी समतोल झाल्या. सोमरसामुळे घडतं. लक्षात ठेवा, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. सोमरसामुळं तुम्ही जर समजा काय वाकडं तिकडे खाता असताना, तर त्याचं कारण असं आहे, सोमरस तुमच्या शरीरामध्ये 50% तरी पाहिजे किंवा 60% पाहिजे, तेव्हा तुम्हाला हृदयाचा कुठलाही कशाचा आजार होणार नाही. शाकाहारी माणसाला सगळ्यात उत्तम आहे. कारण शाकाहारी माणसाकडं हा सोमरस पेल्यानंतर सोमरस जवळजवळ 75% शिऱ्यातून काम करतो, 5-25% तुमचे अन्न पाणी म्हणजे पित्तर्यान मार्गाचे अन्न काम करतात. त्यामुळं त्या माणसाची प्रकृती सुरक्षित सोमरस राहते. आता लिंबाचा रस, लिंबाचा रस पेलो आपण, आंबट आहे ते, पण त्याच्यापासून सुद्धा सोमरस तयार होतो. पेरूमध्ये 2,12,000 मायक्रोग्रॅम एवढी शक्ती आहे. 100 ग्रॅम पेरू खाल्ला तर 2,12,000पेक्षा जास्त मायक्रोग्रॅम शरीरात तयार होतात. तसं इतर वस्तूपासून ते तयार होत नाही. कारण पेरूमध्ये तांब आहे, याची आपल्या गरज आहे. 100 ग्रॅम पेरू जर तुम्ही खाल्ला तर तुमच्या शरीरामध्ये 2,12,000 मायक्रोग्रॅम एवढा प्रभाव रक्ताचा एकदम वाढतो, म्हणजे एकदम रक्त भरपूर शरीरात तयार होतो. तुम्ही जर गोळ्या खाल्ल्या, हे खाल्लं, तर एवढी तुम्हाला पॉवर, 500 पॉवर, 600 पॉवर, 200 पॉवरची गोळी. आता ह्यो जो 100 ग्रॅमचा जो पेरू आहे याच्यामध्ये तांब आहे, ते तांब जे आहे ते 2,12,000पेक्षाही जास्त 100 ग्रॅममध्ये शरीरात तयार होतं, रक्त तयार होतं. तांबडा पेरू महत्वाचा. तांबडा पेरू खाल्ला तर हे रक्त लगेच तांबड्या रंगात मिळून झटपट तयार होतं. पांढऱ्या रंगाचा पेरू खाल्ला तर त्याला थोडा वेळ लागतो, होतं तयार. तर म्हणून हा गावरान तांबडा पेरू जो आहे याच्यामध्ये रक्ताचा पुरवठा जास्त होतो, तुमच्या शेवग्यापेक्षाही जास्त. कारण शेवग्यामध्ये तांब नाही, त्यामुळं त्या रक्ताचा आपला काहीच उपयोग नाही. आवळ्यात तांब नाही, कशात तांब नाही, पण ज्या तांब आहे तो पेरूमध्ये आहे. आणि पेरू आणि लो हे दोन्ही एकत्र आले, वितळले की त्याच्यामधून रक्त तयार होतं. त्यामध्ये मग जस्त तयार होतं, मग अल्फाकरण प्रमाण सोमा तयार होतो. मग प्रतिकार शक्ती वाढते, कुठलाही रोग झाला तरी तो पूर्ण बरा होतो, असं व्याधात सांगितलेले. आणि मला पण अनुभव तसाच आहे. अनेक लोकांना आम्ही पेरूची ट्रीटमेंट दिली, काकडी ट्रीटमेंट दिली, परंतु सगळ्यात जास्त रक्तपुरवठा पेरूमध्ये होतो. काही लोकांना किडनीचे आजार होते, रक्त तयार नव्हतं. काय काहींचं रक्त 5 ते 6 MM शरीरात असतं, ज्यादा तयार होत नाही. अशी पण काही माणसं आमच्याकडे पूर्वी होती. तर त्यांना सांगितलं, बा तुम्ही सोमरस प्या, फणसरस प्या, पेरू जास्त खा. पेरू जास्त जोर दिल्यानंतर तुम्हाला ज्वारी बाजरीमधून तांब लोह मिळतं, गव्हातून मिळतं, परंतु तांब मिळत नाही. तांब सगळ्यात जास्त मिळतं म्हणजे पेरूमधून.
2,12,000 मायक्रोग्रॅम इतकी ताकद एका 100 ग्रॅम पेरू खाल्ले. 100 ग्रॅम म्हणजे काय, अर्धा पावशेर. 2 किंवा 3 पेरू खाल्ले की एवढी शक्ती तुम्हाला एका तासात मिळून जाते. रक्त भरभर वाढतं आणि मग तुमच्या किडनीचा आजार बरा होतो, कॅन्सर बरा होतो. पेरू खाल्लं कॅन्सर बरा होतो, मूतखडा बरा होत नाही. आणि पेरूपासून इतकी मोठी महत्त्वाचा मुद्दा आहे. पेरू म्हणजे क जीवनसत्व आहे, मॅग्नेज आहे, नंतर सल्फर आहे, असे अनेक घटक पेरूमध्ये आहेत. तर पेरूपासून दारूचं व्यसन ज्याला असेल त्याने पेरू खायचे, ती दारू आपोआप बंद होते. हे पण त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे. तुमच्या शरीर समजा 20 झालं, कोणी 20 पाजलं, तुम्हाला खाऊ घातलं विषारी पदार्थांनी, तुम्ही आता बेचैन झाला, कोणतरी घातलं बघ तुम्हाला, हे काय पडत नाही, हे काय जळत नाही, हे काय निघत नाही, त्यामुळं आपण मनुष्य वाळून चालला. आता त्याला काय करावा, कोंबड्या बकऱ्या कापलं काय होईना, देवधर्म केला काय होईना, अशी माणसं माझ्याकडे बरीच आली. त्यांना म्हणलं, भाऊ तुम्ही सोमरस प्यान, पेरू रोज खात जा मधून मधून. ते सुरू केल्यानंतर शरीरातले कॅन्सर कमी झाला, नंतर रक्त भरपूर वाढलं, महारोग कमी झाला, क्षयरोग कमी झाला, आणि मग शरीरातले जंतू विष जे होतं ते विष निघून गेलं. शरीरात विष घातलं होतं ना तुम्हाला, मग पेरू खा. पेरू खाल्ल्यानंतर 2,12,000 मायक्रोग्रॅम, 100 ग्रॅम पेरू खाल्ल्यानंतर एवढी ताकद तयार होते ती फक्त 10 मिनिटात. आणि त्याच्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती तयार होऊन कमीत कमी 1 तास 1.5 तासामध्ये शरीरातलं विष शरीरातून बाहेर फेकलं जातं, तो वक्य होतो, असं महत्त्व आहे. पुढं बेंबीच्या देठात, हे बेंबी म्हणजे नाभी बेंबी आहे ना, त्याचं रहस्य असे की 72,000 नाडी आहेत. या 72,000 नाडीतून हे शुद्ध रक्त रोहिणीतून पळतं, निलेतून खाली अशुद्ध होऊन येतं, आणि मग त्याचं शुद्धीकरण होतं, किडनीमध्ये रक्त शुद्धीकरण होतं. तर त्याचं कारण तिथं तांब जास्त पाहिजे म्हणजे रक्त शुद्धीकरण होतं. माझ्याकडे काही किडनीचे आजार लोक होते, त्यांना मी सांगितलं होतं तुम्ही पेरू खा, फळांचा रस प्या, ज्यूस प्या, नंतर तुम्ही सोमरस प्या नावाने. काय काय अंडी खात होते, काय काय कोंबड्या खात होते, काय काय मांसाहार करत होते. तर मी त्याला एकच सांगितलं की तुम्हाला मी सांगितले ते ज्याला पटेल त्यांनी करा. ज्या लोकांच्या किडन्या खराब झाल्या, ज्यांनी पेरू खाल्ला, फळांचा रस पिले, ती माणसं आज चांगल्या अवस्थेत नीट झालेली आहेत. ज्या माणसाने मांसाहार केला, कोंबड्या खाल्ल्या, अंडी खाल्ली, त्या किडन्या एकदम बंद पडल्या आणि संपलं. कारण का, त्याच्यामध्ये तांब नाही. तांब नसल्यामुळे त्याचं शुद्धीकरण होत नाही. तांब कुठल्याही मांसाहारात नाही, तांब फक्त पेरूमध्ये भरपूर आहे, आणि ते मिळाल्यानंतर आपलं जीवन सुरक्षित होतं. बाकीचे घटक तपासले, पण सगळ्यात जास्त आंब असणारं पेरू आहे. 2,12,000 मायक्रोग्राम इतकी शक्ती मिळते. एक पेरू खाल्ला तर तुमचं कल्याण, बाकीचे किती खाऊन काय होत नाही. म्हणून पेरू महत्त्वाचं आहे. आणि आपल्या जे शरीरामध्ये जे व्होल्टेज नंबर 3 आहे, मग आपलं शरीर रक्त पूर्ण आहे का नाही पाहायचं असं तर बघा. आपले 3 नंबर व्होल्टेज तपासला, मग ते जर समजा 6 mm 10 mm आला तर तुमच्या शरीरामध्ये रक्त 60 म्हणजे 60% म्हणजे 10-12 HB आहे. आणि आधी कोणी असल्यावर रक्त कधी राहतं कमी होतं राहतं, खाली गेलं रक्त 0मध्ये येतं. हे आपण डॉक्टरकडून तपासून पाहू शकता, खात्री करू शकता. आहार जो सोमरस आहे त्याप्रमाणे तुम्ही पहा, प्या. तुम्हाला असणारे जे अशक्य आजार आहेत, सोमरसामुळे तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटनेस, चपट्या पेशी, सोमरसा पेल्यानंतर याची इतकी काय पॉवर्स आहे, या पेशीमध्ये हा सोमरस शिरतो, त्यांचं आयुष्य वाढवतो. आता आपल्या बेंबीमध्ये किती वर्ष काम करेन हे बेंबी, किती दिवसांनी बंद पडेल, याचं पण एक थोडं शास्त्र सांगतो.
आता तुमचे हे बिंबी 6 MM 10 MM आहे. 10 MM असेल तर 100 वर्ष बिंबीतलं कार्य व्यवस्थित चालू राहणार. 6 ML तर 60 वर्ष काम करीन, 5 ML तर 50 वर्ष काम करीन, 3 ML तर 30 वर्ष काम करीन. हा जे कोणी असेल तर खात्री देता येत नाही, केव्हा बंद पडणं सांगता येत नाही. आणि निगेटिव्ह असलं तर संपलं. तर सांगायचा मुद्दा असा आहे की समजा आज तुमचं 40 वर्षाचं वय आहे आणि तुम्ही कार्डिओग्राम तपासला, तेव्हा तुमचा कार्डिओग्राम तपासल्यानंतर 3 नंबर व्होल्टेज जो आहे तो 5 MM आला. म्हणजे तुम्हाला पुढं 50 वर्ष म्हणजे 40 अधिक 50 म्हणजे 90 वर्षापर्यंत तुमची बिंबीतली जी हालचाल आहे, स्पंदन क्रिया आहे, रक्त शुद्धीकरण आहे, किडनी व्यवस्थित राहावी, कुठल्या प्रकारचा आजार होत नाही, तुम्हाला तपासून पाहता येत आहे. हे सायन्स प्रात्यक्षिक आहे, लक्षात ठेवा. ओम श्री रामलिंग महाराज की जय. हयग्रीव गोमती गंगा मैया की जय. सर्व जगाचा एकच परमेश्वर श्रीवत्सवक्षा भगवंत वत्सलांशन भूषण धारण करणारा ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपाद सवृत्य दशांगुलम स्वयंभू विश्वराजा श्रीराम कलकत्ता महाराज की जय. जगात आणि महाराष्ट्रात 5 महाशक्तिपीठ निर्माण करणारी महापंचसागरेश्वरी स्वयंभू प्रगट होऊन तिने हे पट निर्माण केले दुर्गा माताने. आणि या देवीचा 5 फूट याच्यापेक्षा उंच शिर आहे. नंतर दैत्य सुद्धा 5-10 फुटाचा आहे डोकं त्याचं. देवीचा पायच 5 फुटापेक्षा सारखा आहे, मोठा आहे. या ठिकाणी सगळ्या शक्तिपीठापेक्षाही ह्या इथं देवीचा पाय सर्वात मोठा आहे, तो उजवा. अवश्य दर्शन करा, फायदा मिळवा, कल्याण असतो. ओम काल भैरवनाथ महाराज की जय. शनीश्वर महाराज की जय. खंडेश्वर महाराज की जय. हनुमंत की जय. सर्व देवदेवतां की जय. साधू संतन की जय. सर्व जगाच्या समाजाचं कल्याण असो. हरिओम. ऐकला आहे मोठा राहिला. रक्तकटाप्रमाणे भक्ती करा. ये बी गणपती, व विष्णू, ये शिव, बी सूर्य, आणि मग सगळं कल्याणमय मार्ग आहे. ज्यात समजून घ्या, मागचे प्रवचन पहा, पुढचं पण सुधारणा करून सांगणं जाईल. हरिओम दत्त. ओम शांती.